राजकीय भूकंपाची आहे, कारण राज्याच्या राजकारणामध्ये एक अतिशय मोठा भूकंप हा येण्याची शक्यता आहे। असं मी का म्हणतेय, कारण राज्यात पुन्हा एकदा ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती येते। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। ऑपरेशन टायगरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याचं आपण पाहतोय। मात्र पक्षांतर बंदी कायद्यामुळे खासदारांचं तळ्यात मळ्यात सुरू होतं। मात्र आता या कायद्यातून वाचण्यासाठी ठाकरे गटाचे तब्बल 9 पैकी 6 खासदार फुटणं आवश्यक होतं। त्यामुळे खासदारांचं मन वळवण्यासाठी वेळ घेण्यात आला आणि आता अखेर 6 खासदारांचं मन वळवण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला यश आलेलं आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे आणि त्यासाठी पडद्यामागची तयारी झाली आहे असं सुद्धा सूत्रांनी यावेळी सांगितलेलं आहे। एकंदरीत आपण जे पाहतोय ते म्हणजे 6 खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं कळत आहे। तर या संदर्भात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी थेट उदय सामंत यांच्यासोबत खास बातचीत केली। या संदर्भात उदय सामंतांनी काय एक्सक्लुसिव्ह प्रतिक्रिया दिली बघूया। आपल्यासोबत उद्योग मंत्री जे आहे उदय सामंत सर आहे। सर, ज्या पद्धतीमध्ये तुम्ही म्हटलं होतं टायगर ऑपरेशन राबवलं जाणार आहे, कशा पद्धतीने तयारी पूर्ण झाली असल्याची चर्चा आहे। ऑपरेशन टायगर राबवतं असं वक्तव्य कुठेही केलेलं नाही आणि मी असं म्हटलं होतं की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कुठचंही ऑपरेशन राबवायची आवश्यकता नाही। त्यांनी 2.5 वर्षामध्ये जे प्रामाणिकपणानं महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केलं आहे, शिवसेना संघटनेसाठी काम केलं आहे, त्याच्यामुळं त्यांच्या ताकदीवर विश्वास ठेवून, त्यांच्या कामावर विश्वास ठेवून अनेक लोक ऑपरेशन शिवाय त्यांच्या संपर्कामध्ये आहेत। आणि मी असं म्हटलं होतं की येत्या 90 दिवसामध्ये 8 ते 10 हे माजी आमदार देखील, उमेदवार देखील, खासदारकीला उभे राहिलेले उमेदवार देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत येतील, याच्यावर आजही माझा विश्वास आणि आजही मी ठाम आहे। कॅमेरामन सौरभ सह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। तर उदय सामंत यांची प्रतिक्रिया तर आपण पाहिली, मात्र या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात। आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत लाईव्ह जोडल्या गेलेले आहेत। वैदेही, ऑपरेशन टायगर नेमकं काय आहे? 6 खासदार पुन्हा शिंदेंकडे जाणार कळत आहे, नेमकं काय राज्याच्या राजकारणात घडणार आहे सविस्तर? नक्कीच आपण बघतोय की लोकसभा निवडणुकीमध्ये एकीकडे महाविकास आघाडीला मोठं पाठबळ मिळालं होतं, मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्णपणे 360 असं चित्र बदललेलं बघायला मिळालं आणि महायुतीला मोठा विजय मिळाला। आणि याच विधानसभा निवडणुकीनंतर जे आहे ते ठाकरे गटामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता असल्याचं देखील दिसून आलं होतं आणि त्याचमुळे याच खासदार आणि आमदारांमध्ये एक नाराजी जी आहे ती देखील मोठ्या प्रमाणात असल्याची दिसून आली होती। मात्र त्यानंतर अनेक खासदार आणि आमदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती देखील पुढे आली होती। मात्र पक्षांतर बंदी कायदा त्या संदर्भात जर आपण विचार केला तर अनेक खासदारांचं तळ्यात मळ्यात असल्याचं देखील दिसून आलं होतं। अनेक खासदारांचा खरं तर एकनाथ शिंदे यांच्याशी थेट संपर्क होता आणि एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये बऱ्याचशा बैठका झाल्या होत्या, बऱ्याचशा मीटिंग्स झाल्या होत्या आणि याच्यामध्येच अनेक खासदार आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जाण्यास तयार असल्याची माहिती देखील मिळालेली आहे। ठाकरे गटाकडे सध्या 9 खासदार आहेत आणि अशातच 6 खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे आणि लवकरच हा पक्षप्रवेश होणार असल्याची देखील माहिती मिळते। एकूण जर बघितलं तर लोकसभेचं अधिवेशन जे आहे ते सुरू होण्याच्या दरम्यानच खरं तर हा पक्षप्रवेश होऊ शकतो अशी देखील शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। आता बघा, याच्या मागे खरं तर अनेक कारणं आहेत, कारण ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये एक नरेटिव्ह करण्यात आला होता, महाविकास आघाडी एकत्र ज्या पद्धतीनं दिसून आली होती, खरं तर ती स्थिती आता राहिलेली नाहीये आणि अशाच परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीतील अनेक घटक पक्ष आहेत त्यांच्यामध्ये वेगळी एक नाराजी आणि अस्वस्थता दिसून येते आणि अशामध्ये पुढे नेमकं काय होणार या संदर्भात अनेक प्रश्न जे आहेत ते खासदारांना पडलेले बघायला मिळतात। दुसरीकडे केंद्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी त्यांना देखील अनेक खासदारांचं पाठबळ असणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी 2-3 आकडा देखील असणं महत्त्वाचं आहे, कारण केंद्रामध्ये इतर राजकीय पक्षांमध्ये जी आहे ती अस्वस्थता बघायला मिळत आहे। त्यातच नितीश कुमार यांच्या संदर्भात आजही प्रश्न उपस्थित केला जातो, त्यामुळे कुठेही दगाफटका होऊ नये यासाठी सावध। निश्चितच अनेक कारणं आहेत। वैदेही, धन्यवाद, तुम्ही सर्व सविस्तर माहिती दिली त्यासाठी। मात्र या संदर्भात आता शंभूराज देसाई यांचं नेमकं काय म्हणणं तेही आपण बघूया। नसते
ऑपरेशन सक्सेसफुल झालं मग ते जाहीर आम्ही करायचं. डॉक्टर यांना सांगू हा. आरोग्य आमचे डॉक्टर आंबेडकर साहेब त्या ऑपरेशनची पूर्वतयारी चांगली करतायत. आम्ही टीमवर्क म्हणून सगळेजण आणि तुम्हाला यशस्वी सक्सेसफुल ऑपरेशन झालेलं दिसत. तर आपण यावेळेस बघितलं शंभूराज देसाई यांनी नेमकं काय म्हटलं. मात्र आपण खासदार उद्धव ठाकरे यांची नेमकी साथ का सोडू शकतात हा मुख्य मुद्दा असताना त्यामागची कारणं काय आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया. पुढील 5 वर्ष महायुतीचं मजबूत सरकार आहे, त्यामुळे अनेक खासदारांना भविष्याची चिंता आहे. मुद्दा महत्वाचा आहे. खासदारांना मतदारसंघांसाठी निधी मिळण्यामध्ये सध्या अडचण येतेय. दुसरीकडे केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे त्याचा फायदा खासदारांना होणं साहजिक आहे. पक्ष आणि चिन्हाचा मुद्दा गौण ठरलाय. शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला विधानसभेमध्ये जनतेने स्वीकारलंय, त्यामुळे सुद्धा खासदार ठाकरेंची साथ सोडू शकतात. केंद्रात भाजपची साथ आहे आणि त्यामुळे मतदारसंघात विकास कामांना देखील गती मिळण्यास मदत होईल. त्यामुळे देखील आता खासदार असा निर्णय घेऊ शकतात. मात्र खासदारांबाबत अफवा पसरवणं सुरू आहे असं राऊतांचं म्हणणं आहे. 6 काय त्यांनी 9 जण संपर्कात असल्याचं सांगावं. खासदार शिंदे गटात जाण्याचं वृत्त राऊतांनी मात्र यावेळेस फेटाळून लावलं. तर आपण पाहतोय संजय राऊत यांनी देखील या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली. ती म्हणजे 6 काय 9 खासदार म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र हे सर्व काही केवळ अफवा आहे, अफवा पसरवल्या जात आहे खासदारांसंदर्भात, असं यावेळेस संजय राऊत यांनी म्हटलं असल्याचं पाहायला मिळालं. शिंदे गटात हे सर्व खासदार प्रवेश करणार आहेत या संदर्भातलं जे वृत्त होतं ते राऊतांनी मात्र फेटाळलं. नेमकं ते काय म्हणताय बघूया. हा जो आहे शिंदे गट हा भारतीय जनता पक्षाच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे. तो कधी कापून टाकला जाईल. पोटामध्ये एक अपेंडिक्सची गाठ येते, ती गाठ आहे अपेंडिक्सची, ती हळूहळू सुचते आणि मग ती पिकते, ती फुटते किंवा कापून टाकली जाते. तेव्हा आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमच्या अपेंडिक्सचं ऑपरेशन फडणवीस करतायत. जो भाजपला आलेला हा अपेंडिक्स आहे त्याची तुम्ही काळजी घ्या. तर एकीकडे ही चर्चा रंगलेली आहे की ऑपरेशन टायगर जे ते सक्सेसफुल होणार आहे आणि त्यामुळे 6 खासदार जे आहेत ते ठाकरेंचे 6 खासदार शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. मात्र असं असतानाच संजय राऊत यांनी देखील जे विधान केलं ते महत्वाचं, कारण त्यांनी हे सर्व वृत्त फेटाळून लावलंय. आणि आता बातमी थेट दिल्लीतून आहे, कारण आपण पाहतोय दिल्ली नेमकी कुणाची याचा निर्णय उद्या होणार आहे. आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी केवळ 1 दिवस उरलेला असताना आपच्या अर्थातच आम आदमी पक्षाच्या केजरीवालांनी भाजपवर खळबळजनक आरोप केला. आपच्या 16 आमदारांना पक्ष बदलण्यासाठी भाजपनं मंत्रीपद आणि 15 कोटी रुपये देण्याची ऑफर दिली, हा दावा केजरीवाल करताय. आणि त्यांनी एक्स वरती एक पोस्ट करत या संदर्भात हा दावा केला. केजरीवालांनी नेमकं काय म्हटलं तेही पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे, कारण उद्या निकाल लागणार आहे. दिल्लीमध्ये ऑपरेशन लोटस आता होणार का हा प्रश्न त्यामुळे उपस्थित झालेला आहे. केजरीवालांनी भाजपवरती खळबळजनक आरोप केलेला आहे आणि भाजप केजरीवालांचे देखील काही नेते किंवा आमदार फोडणार असं केजरीवालांनी म्हटलंय. शिवाय राज्याच्या राजकारणात सुद्धा अनेक मोठ्या आणि महत्वाच्या घडामोडी घडताय. त्या सर्व घडामोडींचा आढावा पुढे न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून वेगवान स्वरूपात घ्यायचा आहे. चाकणमध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये निबे उद्योग समूहाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. दरम्यान निबे समूहाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सायकल चालवण्याचा आनंद लुटला. महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर गोळ्या घालू असं मिश्किल वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं. चाकणमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आले. यावेळेस फडणवीस अजित पवार यांनी हाती AK-47 घेतली. संवाद साधताना अजित पवारांनी हे विधान केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार महेश लांडगे यांच्याबाबत क्रेडिट वॉर सुरू आहे. पिंपरी चिंचवडचा खरा विकास 2014 नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर झाला असा दावा लांडगेंनी केलाय. तर महेश लांडगेंना माझं नाव घ्यायला काय वाईट वाटतं माहित नाही असं म्हणत अजित पवारांनी महेश लांडगेंवर निशाणा साधलाय.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालं. या कार्यक्रमावेळी सत्कार होत असताना कार्यकर्त्यांनी शिट्ट्या वाजवल्या. त्यावर अजितदादांचा भडका उडाला आणि मुख्यमंत्री फडणवीसांसमोर अजितदादांनी कार्यकर्त्यांना दम भरला. पिंपरी चिंचवड शहरातील एका कार्यक्रमात अजित पवारांचा रुद्रावतार बघायला मिळाला. पोलीस आयुक्तालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात शिट्ट्या वाजवणाऱ्यांवर अजित पवार चांगलेच संतापले. शिस्तप्रिय पोलिसांच्या कार्यक्रमात शिट्ट्या मारून बेशिस्तपणे वागू नका, हा दम अजितदादांनी यावेळेस दिला. अजित पवार नसते तर आमचे 100 आमदार आले असते असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं. महायुतीत अजित पवारांची एंट्री मागून झाल्याचं गुलाबराव म्हणाले. वरच्या ऍडजस्टमेंटमुळे दादांची एंट्री झाली असंही गुलाबराव म्हणाले. महायुतीने शिवाजी महाराजांचा मतांसाठी वापर केला असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलाय. महायुतीला शिवाजी महाराज ईव्हीएम वाटतं अशी टीका ठाकरेंनी केली. सीएसएमटीवर शिवरायांचा पुतळा कधी बसवणार हा सवाल ठाकरेंनी सरकारला केला. शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावे हे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. राज्यातील सर्वच शिवपाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामं दर्जेदाररित्या पूर्ण करा, या सूचना बावनकुळे यांनी प्रशासनाला केल्या. लोकसभेनंतर राजन साळवी हे शिंदे गटात येणार आहेत. महाविकास आघाडीची सत्ता येईल म्हणून ते थांबले असा दावा शिंदे गटाचे आमदार किरण सामंतांनी केलाय. मात्र आता साळवी शिंदे गटात आले तर शिंदे निर्णय घेतील आणि तो मान्य देखील असेल असंही सामंत यांनी सांगितलं. संपर्क प्रमुखांची नियुक्ती यावरून मुख्यमंत्र्यांनी शिंदे अजितदादांना झटका दिलाय. एसटी महामंडळाच्या चेअरमन पदावर नियुक्ती करून आणखी एक दणका दिलाय. एसटी महामंडळाच्या चेअरमन पदावर संजय सेठींची नियुक्ती करण्यात आली आहे. या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे भरत गुगावले, प्रताप सरनाईक यांना झटका बसलाय. राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. भुसेंनी पालिकेच्या शाळेत भेट देऊन पाहणी केली आहे. विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत शाळेत कशा प्रकारे शिक्षण शिकवलं जातं याचा आढावा त्यांनी घेतलेला आहे. 5ही जिल्ह्यांमधील शिक्षणाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत शैक्षणिक सत्राचा आढावा त्यांनी घेतला. हिंगोलीमध्ये 4 पुरुषांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा प्रकार समोर आला. औंढा तालुक्यातील 4 पुरुषांनी लाडकी बहिणीचे 6 हप्ते घेतले. बोगस लाडक्या बहिणींचा लाभ घेणाऱ्यांविरोधात गुन्हे देखील दाखल होणार हा इशारा देण्यात आला. यानंतर या 4ही पुरुषांनी योजनेतून नाव वगळण्यासाठी विनंती अर्ज दाखल केला. लाडकी बहीण या योजनेमुळे तिजोरीवर ताण येतोय असं असताना सरकारनं या योजनेच्या प्रसिद्धीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी करण्याचा घाट घातलेला आहे. सरकारकडून लाडकीच्या प्रसिद्धीसाठी तब्बल 3 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. सोशल आणि डिजिटल माध्यमातून प्रसिद्धी करण्यासाठी हा खर्च केला जाणार आहे. लाडकी बहीण या योजनेमुळे राज्याच्या आर्थिक तिजोरीवर भार पडतोय असा आरोप केला जातोय. या पार्श्वभूमीवर आणखी एक योजना बंद होणार अशी माहिती आहे. आमदारांसाठी बजेट बॅग खरेदी करण्याचा सरकारी आदेश रद्द करण्यात आला. 8 महायुती सरकारने या निर्णयासाठी 82 लाखांचा अंदाजित खर्च ठरवला. मात्र हा निर्णय आता रद्द करण्यात आलेला आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांचा फटका समुद्रातील मासळीच्या विविध प्रजातीला बसतोय. खोल समुद्रातील मासळी गारठली आणि ती तळाला जाते. त्यामुळे मासळीची 40% अधिकची आवक घटली. परिणामी मासळीच्या भावात वाढ होऊ लागली आहे. यामुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत. मुरुड जंजिरा किल्ल्यावरती पोहोचणं पर्यटकांना सोपं व्हावं यासाठी किल्ल्याला जोडणाऱ्या जेट्टीचं काम एप्रिलपर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे मे महिन्याच्या सुट्टीमध्ये पर्यटकांना सुरक्षितपणे किल्ला पाहता येईल. महाराष्ट्र सागरी मंडळाकडून 111 कोटी रुपये खर्चाचं काम सुरू आहे. आता एक मोठी बातमी. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींची दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद आहे. महाराष्ट्रात मतदार याद्यांमधील घोळांचे पुरावे पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी हे सादर करणार आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार संजय राऊत देखील या दरम्यान उपस्थित राहणार असल्याची माहिती सध्या मिळते. त्यामुळे राहुल गांधी या पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.
तर उद्या खरं तर दिल्ली नेमकी कुणाची या संदर्भात निर्णय होणार आहे, निकाल लागणार आहे आणि त्याआधी आज राहुल गांधींची पत्रकार परिषद. त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींच्या निशाण्यावर कोण असतं हे बघणं महत्त्वाचं. उर्वरित बातम्या वेगवान स्वरूपात. कोकणातील अंगणवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता 21-22 फेब्रुवारीला विशेष गाड्या चालतील. या विशेष गाड्यांचं आरक्षण रविवारपासून खुलं होईल. ही माहिती रेल्वे प्रशासनानं यावेळेस दिली. कोयना जलाशयात बुडीत बंधारे बांधण्याच्या कामास 170 कोटी रुपयांची मान्यता मिळाली. या जलाशयामध्ये 25 बंधारे देखील बांधण्यात येणार आहे आणि या निर्णयामुळे या भागात पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या गावांना आणि शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. गुजरातमध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर 100 मीटर लांबीचा मेक इन इंडिया स्टील पूल उभारण्यात आला. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने हा पूल यशस्वीरित्या उभारला. बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम महाराष्ट्र, गुजरात, दादरा आणि नगर हवेलीमध्ये वेगानं सुरू आहे. कोकण द्रुतगती महामार्गाचं काम वेगानं सुरू आहे आणि या महामार्गाचं काम 95% पूर्ण झालं. या महामार्गामुळे मुंबईकरांना गोवा 6 तासात गाठता येईल. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि अनेक गावं देखील गाठता येणार आहेत. कळंबोलीतली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला. आता या ठिकाणी डबल डेकर इंटरचेंज तयार करण्यात येईल. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी प्रमाणात होईल. यासाठी 755 कोटी रुपये खर्च केले जातील. डबल डेकर इंटरचेंजमध्ये जमिनीवरील वाहतूक सुरू राहणार आहे. त्यावरून एक पूल असेल आणि त्यावर देखील एक पूल तयार केला जाईल. गुजरातमधील सुरत या ठिकाणी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर 100 मीटर लांबीचा मेक इन इंडिया स्टील पूल उभारण्यात आला. पश्चिम रेल्वे आणि डेडिकेटेड फ्रंट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या 4 मार्गिका असलेल्या ठिकाणी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने हा पूल यशस्वीरित्या उभारलेला आहे. ऑनलाईन मंचांवरती हंगामी तत्वावर कार्यरत सुमारे 1 कोटी गिग कामगारांसाठी निवृत्ती वेतन योजनेच्या प्रस्तावावर लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाची कामगार मंत्रालयाकडून मंजुरी घेतली जाणं अपेक्षित आहे आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यवहारातून मिळणाऱ्या उत्पन्नातून गिग कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योगदान दिलं जाईल. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यात 32,000 घरकुलांना मंजुरी देण्यात आली. राज्य शासनाने यावर्षी पंतप्रधान आवास योजनेसाठी पुणे जिल्ह्याला 38,827 घरकुल बांधण्याचं उद्दिष्ट दिलं. जिल्ह्यातील प्रत्येक गरजू नागरिकाला पक्कं घर मिळावं यासाठी घरकुलं मंजूर करण्यात येत आहेत. राज्यभरात उन्हाच्या झळा वाढलाय. गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी या ठिकाणी सर्वात जास्त 37.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली. राज्यातील कमाल तापमान सरासरी 33 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत. पुण्यातल्या बंड गार्डनमध्ये मोबोज हॉटेल कंपाऊंड परिसरात पुणे पालिकेने मोठी कारवाई केली. पालिकेच्या अतिक्रमण विभागानं मोफत हॉटेल कंपाऊंडमधील अनेक अतिक्रमण हटवले. व्यावसायिक आणि रहिवासी संघटनांचा या कारवाईला विरोध होता. मात्र कोर्टाच्या आदेशानं ही कारवाई करण्यात आलेली आहे असं प्रशासनाचं म्हणणं आहे. यासोबत बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक. आम्ही लगेचच परततोय. यार नुकसान केलंस तू माझं. समोर येत आहे कराड हा मुंडेंचा उचवा हात आहे हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे असंही तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत. त्या निर्णयाचं स्वागत करतो. प्रतिष्ठित व्यक्तीनं आणि संविधानिक पदावरती असणाऱ्या व्यक्तीनं असं वागणं योग्य नाही अशी प्रतिक्रियाच विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. त्या महिलेची भूमिका न्यायालयानं मान्य केली. याचा अर्थ विद्यमान मंत्र्यांनी कौटुंबिक हिंसा केली. तो व्यक्ती मंत्रिपदावर राहणं योग्य नाही अशी टीकाही वडेट्टीवारांनी केली आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणात कोणीही सुटता कामा नये. आका आणि त्याचे सहकारी तसंच वेळेप्रसंगी आकाच्या आकावर सुद्धा कारवाई व्हावी असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले. मंत्री धनंजय मुंडेंवरती आणखी एका घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे महाव्यवस्थापकीय संचालक उपसचिव वस्त्रोद्योग श्रीकृष्ण पवार आणि तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी संगनमत करून कापूस साठवणूक पिशव्या खरेदीत 41 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आता नाना पटोलेंनी केलाय. धनंजय मुंडेंचा दावा अंजली दमानी यांनी रियालिटी चेक करून खोडून काढलाय. देशभरात डीएपीचा दर एकच असल्याचा दावा मुंडेंनी केला होता. मात्र मुंडे कृषी मंत्री असताना खरेदी केलेल्या नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी पेक्षा स्वस्त दरात दमानी यांनी खरेदी केलेली आहे. त्यांचे फोटोही दमानी यांनी शेअर केले.
तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संबंधित बातम्या का पाहतोस, पाहिल्यास तुझा संतोष देशमुख करू असं धमकावत आरोपी कृष्ण आंधळेच्या मित्रानं धारूरमधील एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे आणि या मारहाणीत अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. बीडच्या भागचंद महाराज झांजे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याची माहिती आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींच्या अनुयायांनी धमकी दिल्याचा आरोप झांजे महाराजांनी केलाय. महंत नामदेव शास्त्री महाराजांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची आणि यानंतर बघूयात एक मोठी बातमी, ती म्हणजे रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे. मात्र असं असलं तरी त्याचा जिल्ह्यातील विकास कामांवर परिणाम होणार नाही असं मंत्री भरत गोगावलेंनी म्हटलंय. पालकमंत्री नसल्यानं जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली नाही. नियोजन मंडळाच्या कोकण विभागीय बैठकीतून रायगडला वगळण्यात आलं. त्यामुळे जिल्ह्यातील विकास कामांवर याचा परिणाम होण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते. जरी ते नाही घेतलं तरी पण त्याचा परिणाम जिल्ह्याच्या विकासाच्या साठी काय चुकीचा होणार नाही. जे होईल ते चांगलं होईल. थोडी जी काय तांत्रिक बाबीची अडचण आहे ती काही दिवसात दूर होईल आणि त्याची वेगळी मिटिंग आम्ही घेऊ शकतो, तसं काय हरकत नाही आहे. आणि ज्या वेळेला होईल त्यावेळेला जलद हा आराखडा तयार करून आम्ही पुढच्या